स्वामी मी माझी समस्या तुमच्याकडे सोडून चाललोय. याच कारणामुळे आपला अक्कलकोटचा दुसरा ब्लॉग मी टाकत नव्हते. विचार करत होते टाकू की नको, ते तुम्हाला पुढे कळलंच. तसं तर स्वामी आपल्या मनातच असतात नेहमी, पण जे इथं आलं ना की ते एक फिलिंग असतं ना, ते वेगळंच असतं. जसं आपण दिवसभर बाहेर असतो आणि संध्याकाळी घरी गेलो की आपल्या आई कशी आपल्याला कुशीत घेते, तसं इथं आलं की असं वाटतं की अरे आपण आपल्या आईच्या कुशीत आलो. असं स्वामींकडे बघितलं ना की असं ते फील होतं. वटवृक्ष मंदिरात गर्दी नव्हती, त्यामुळं मी 2 मिनिटाशी स्वामींपुढे बसले. नंतर दर्शन घेऊ थोडीशी कोपऱ्यात आले, तर तिथल्या एका पुजाऱ्यांनी माझ्या हातात स्वामींच्या इथलं फूल आणि अंगारा माझ्या हातात दिला. आणि मी म्हणलं अरे बापरे, सगळ्यांना असं देत नाहीत ते. मग म्हणलं अरे स्वामींच्या इथे गेले की स्वामी रिकाम्या हाताने थोडी पाठवतात आपल्या भक्तांना, ते तर पूर्ण उंजळ भरून द्यावी असं स्वामी सगळ्यांना देत असतात. दर्शन ना सगळे भक्त त्यांच्या आपल्या समस्या, दुःख, पीडा असे घेऊन स्वामींकडे यायचे आणि स्वामी मग ते सोडवायचे त्यांना समस्यातून. तिथंच आता आपण चाललोय. तुला काय समस्या आहे? हे काय ही माझी समस्या मी घेऊन आलोय. माझी समस्या मी घेऊन आलो. मी समस्या आहे का तुझी? स्वामी मी माझी समस्या तुमच्याकडे सोडून चाललोय. मला यातनं मुक्त करा. कुठे राहिली? चल स्वामींकडे. दर्शन घेऊन झाल्यावर मग आम्ही बसतो खरेदी करत. काही पण म्हणा, पण अक्कलकोटमधनं ना परत जायला पायच निघत नाही आणि वेळ पण खूप होता. मला इथले अक्कलकोटमधले ना घरं खूप आवडतात. प्रत्येक घरापुढे रांगोळी असते आणि एकदम साधी अशी टिपिकल घरे असतात ना. मग प्रसाद जेवून मग आम्ही परत निघालो. छान पाऊस पडत होता, मग पावसात तर चहा झालाच पाहिजे. चहा घेऊन मग आम्ही परत निघालो. बाय बाय.